भीमशिलाय हे हा तो दगड आहे. ह्या दगडांनी केदारनाथ मंदिर वाचवलं होतं 2013 मध्ये जेव्हा मोठा पाऊस आला होता. हा दगड येऊन तर इथं रूमचा रेंट पाहायला गेलं तर मंदिराच्या समोर रूम दिसतात का, ह्या मंदिराला लागूनच आहे. इथं मंदिराचा व्ह्यू येतो. इथं एका रूमचे मित्रांनो तर टेंटची लोकेशन चेंज केली जरा तर पाहू शकता टेंटच्या खाली पाणीच झालं होतं. तर आता ह्याला काहीतरी हे ब्लॉक्स मांडाय पाहिजेत, नाही तर उड. मित्रांनो तर खाली पाहू शकताय हे केदारनाथ नगरी आणि आता इथे आपण आलोय कालभैरवनाथ मंदिरापाशी. मित्रांनो तर आता मी केदारनाथ बाबाच्या मंदिराच्या इथंच आहे. स्नोफॉल होने लगी बाबा के मंदिर पे, आओ सभी भाई. तर मित्रांनो तर आरती चालू झाली. पहिली आरती आहे ह्या वर्षीच्या केदारनाथ यात्रेची. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगचे स्वागत बघा कुठनं करतोय. ओ हो बाबा केदारनाथ धाम, जय शिवशंभो. एक नंबर. पहा किती लोक आहेत. निबार गार होतं रात्री, गार वाटलो. स्लीपिंग बॅग मध्ये मेन म्हणजे काय झालं, रात्री मला काही करायची इच्छाच नव्हती. इतका पाय दुखत होता ना. एक मी काल तिथं इंस्टाग्रामला लाईव्ह आलो, तिथनं मला टेंट लावलाय. तिकडं दिसतंय का, इथनं मला टेंट दिसतोय. मला तिकडं टेंट लावलाय. त्या टेंटपर्यंत चालत जायला पण येत नव्हतं. मी एक पाय नुसता असा खरचटत नेला होता. इतकं माझ्यावर लोड आला होता. मित्रांनो तर पॉवर बँक चार्जिंगला लावली, त्यामुळे इथं चालू आहे मंदिरापाशी. तर पाहू शकता आता हे वेदर क्लिअर झालंय. ऊन बिन पडलंय तर ग्लेशियर कसं दिसतात, बर्फ एकदम टाकाटक. आणि हे मंदिर पहा एकदम सुंदर अशी सजावट केलेली. आणि लाईन किती ती पण दाखवतो तुम्हाला. पहिले मला माझी पॉवर बँक चार्जिंग होती किती ती पाहू द्या आणि व्हिडिओ अपलोड करू द्या, रील जरा. ओके तर आता मी केदारनाथ बाबांच्या इथं आहे. तर सकाळ ऊन वगैरे पडले आणि RCB फॅन असते ते भाऊ आपले. कुठले बैंगलोर से भाई. तो भाई अपने RCB फैन, RCB जीत जाए इसलिए टी शर्ट लेके आए अपने विराट भाई की. इस साल कप नाम दे. यस, इस बार जीतना ही पड़ेगा हर हाल. अरे इस बार मेरे को 100% लग रहा है. खेल भी बहुत बढ़िया रहे. मुंबई जीतेगी. मुंबई क्वालिफायर 1 में आ गए ना तो 100% जीत जाएगी. जीतना ही जीतना है. तर मित्रांनो पाहू शकता RCB फॅन्स. चला जिंकती RCB यावेळेस. मित्रांनो तर पहिलं काय ते नाश्ता करतो, लय भूक लागले का झाली. तर मॅगी वगैरे करल थोड्या वेळात. ह्या नाश्त्याने तर काही पोट पडणार नाही, ती खाऊन बी ती खायला लागल अशी गोष्ट आहे. तर पहिलं ह्या काय नाश्ता करूया. काय नाश्ता, छान बिस्किटच खावा म्हणजे जरा स्वस्तात पडेल. बघूया मित्रांनो तर सकाळचा नाश्ता करतोय आता. ही आपली बटाटे भजी, आलू पकोडी म्हणतात. 60 रुपयाला आपली ते एवढी. तर चला खाऊया. आणि इथंच मंदिर आहे शेजारी, लय गार आहे पण. ओके मित्रांनो तर मंदिराच्या बाहेरच तुम्हाला साधू संत वगैरे पाहायला भेटतील. तिकडे पाहू शकता हेच बाबा महाकुंभमेळ्यामध्ये आलेले असतात. ते आपल्याला तिलक वगैरे लावायचा काम करतात आणि आशीर्वाद वगैरे द्यायचं काम करतात. ही एक्झिट गेट आहे. इकडून लोक दर्शन करून बाहेर येतात. मोस्टली काय होतं, ह्या काल मी दर्शन केलं होतं ते ह्या गेटनीच केलं होतं. तर त्यात तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की कसे धक्काबुक्की व्हायला लागली होती. म्हणून आज त्यांनी इकडून बंदच केलं. इथं जवळ पण थांबून देत नाही कोणाला असे. तर चला तुम्हाला भीमशिला दाखवतो आता. पाहू शकताय मंदिराच्या पाठीमागच्या साईडला पण साधू संत बसलेले बाबा लोक. इथनं वरती चढून गेलं की तिकडं भीमशिला आहे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला. बाबा लोक हे सगळे अघोरी बाबा आहेत. आणि ही पाहू शकता ही भीमशिला आहे. हा तो दगड आहे. ह्या दगडांनी केदारनाथ मंदिर वाचवलं होतं 2013 मध्ये जेव्हा मोठा पाऊस आला होता. हा दगड येऊन मंदिराच्या पाठीमागं असा लटकला. त्यामुळं
पुराच्या पाण्याने मंदिर वाहून गेलं नाही, मंदिराच्या दोन्ही साईडनी डायव्हर्ट केलंय. आता खूप सुंदर असं डेव्हलपमेंट केलेलं आहे. तर चारी बाजूनी त्याला रिटर्निंग वॉल वगैरे. आता किती पाऊस आला ना तर मंदिराकडे यायचा प्रश्नच ठेवला नाही त्यांनी. तिकडे एक मंदिर आहे, तिकडं पण नेतो तुम्हाला. आता मेन म्हणजे काय झालंय, मी पॉवर बँक चार्जिंगला लावली आणि हे कॅमेऱ्याचं मला कळलं नाही हे का होतं एवढं लो असल्या का ब्राईटनेस कमी झाली, काय झाली काही कळलं नाही. ते आता चेक करायला लागले एकदा. कालच्यामुळं पाय अजून दुखतात, लंगडत चालतोय. काल खरं सांगतो लय मला इथनं जिथं मी इंस्टाग्राम लाईव्ह केलं तिथनं ह्याच्यापर्यंत जायला, टेंटपर्यंत जायला पण जीव आवडतं माझ्या. आपला टेंट पण इथंच आहे. चलो मित्रांनो, इथं आलं तर आदी शंकराचार्य. तर इथं अतिशय सुंदर असं गोल प्रकारे खाली जायचं फिरत फिरत आणि खाली मूर्ती आदी शंकराचार्य. असं फिरत जायचे खाली, दर्शन करून येतो. आता आभाळ आलं नाही तर डग इतकं ही बर्फ इतका दिसत होता ना भारी नाथखोळा. चला पाठी खाली आल्यानंतर बघा अतिशय सुंदर आदी शंकराचार्याची मूर्ती. फोटो काढतो मी इथे. भरपूर जणांचा प्रश्न असतो की केदारनाथमध्ये आल्यावर राहण्याची सोय कशी आणि किती रेट चालू आहे. तर आता हे मंदिर उघडलेलं कालच उघडले, आज 3 तारीख आहे आणि काल 2 तारखेलाच मंदिर उघडले अक्षय तृतीयाला. तर इथं रूमचा रेंट पाहायला गेलं तर मंदिराच्या समोर रूम दिसतात का, ह्या मंदिराला लागूनच आहे. इथं मंदिराचा व्ह्यू येतो. इथं एका रूमचे 12,000 रुपये चार्ज आहे. त्यातनं 4 जणांची सुविधा असती, 4 बेड म्हणजे 4 लोक झोपू शकतात. त्यात तुम्ही 6 जण ॲडजस्ट म्हणजे अजून 2 जण ॲडजस्ट करू शकता. म्हणजे 12,000 तुम्ही 6 जण राहू शकता जर तुम्हाला मंदिराच्या शेजारी रूम पाहिजे असेल तर. आणि जर तुम्हाला टेंट पाहिजे असेल, टेंटमध्ये राहायचं असेल तर टेंट 600 रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे आहे. जर तुम्ही ऊन आलं 1 नंबर भाऊ, थंडी वाजत होती, 600 रुपये प्रति व्यक्ती. तुम्ही सिंगल असला तर 700 रुपये आणि तुम्ही ग्रुपमध्ये असला तर 2,000 पण देतात. 2,000 3 जणांना मंदिराच्या जवळ घेतलं, मंदिराच्या लांब घेतलं तर 2,000 4 जणांना 500 रुपये प्रति व्यक्ती पण देतात. असं राहण्याची सोय आहे इथं. तुम्ही पण या. आता सुरुवातीचे दिवस आहेत त्यामुळं लोकल आहेत त्यामुळं रेंट जास्त आहे. काही दिवसांनी लोकांची गर्दी कमी झाली तर रेंट पण कमी होणार आहे. तर मित्रांनो, अशीच माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ ज्यांना इथं यायची इच्छा आहे. आणि गर्दी पहा किती, पाठीमागे ग्लेशियर बघा कसले नाथखोळा, 1 नंबर. मित्रांनो, कधी ना कधी तुम्ही पण आलं पाहिजे. माझं स्वप्न होतं एकेकाळी की मी पण केदारनाथला आलं पाहिजे. आत्तापर्यंत मी 3ऱ्या वेळेस आलेलो आहे. तर एकदा आलं ना माणूस तर परत परत येत आहे. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण आहे केदारनाथमध्ये. तर आपण आलेलो आहे बारामती ते केदारनाथ पॅशन प्रो गाडीवर. तर भरपूर जणांचा प्रश्न असतो की भाऊ आम्हाला चालता येत नाही, आम्ही 22 किलोमीटर चालू शकत नाही, तर घोड्यावर जायला पैसे किती. तर मित्रांनो, तुम्हाला जर घोड्याने केदारनाथला यायचं असेल तर गौरीकुंडपासून वैती बेस कॅम्प आहे तिथपर्यंत यायला घोड्याचे 3500 रुपये चार्ज आहे. वैती चढायचे. घोड्यावाला तर तुम्ही लवकरच येऊ शकता. चालत यायला 9 तास लागतात. घोड्यावाला तर तुम्ही 3 ते 4 तासात येऊ शकता. आणि रिटर्न जायचं असेल तर तो चार्ज कमी होऊन 3500 रुपये होतो. म्हणजे 3500 रुपयात तुम्ही घोड्यावर खाली उतरू शकता. पण जर चालायलाच येत नसेल तर तुम्हाला त्या बेस कॅम्पपासून नाही तर 2 किलोमीटर पुढं मंदिर आहे, तिथं तुम्हाला डोली करावी लागेल. ते पण 1,500च्या आसपास पडेल. असं ज्यांना चाला येत नाही किंवा घोड्यावर यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही माहिती आहे. हर हर महादेव मित्रांनो, आपण आहे आता केदारनाथ धाममध्ये आणि मी पाहिलं, मी बसलोय ती पिट्टूय. लोक ह्याच्यात बसून येतात. तर काही लोकांना की ह्याच्यात बसून यायचं असतंय. तर मित्रांनो, ह्याचा चार्ज किती आहे तर तुम्हाला एखाद्याच्या जे डोक्यावर बांधून आणतात ना त्याच्यात बसून यायचं असेल तर त्याचा चार्ज 5,000 ते 15,000 रुपयापर्यंत आहे. आणि तुम्हाला जर नुसत्या बॅग आणायच्या असतील तर त्या 3,000 पासून 5,000पर्यंत फक्त बॅगच ट्रान्सपोर्ट करायचे असल्या आणि तुम्हाला चालत यायचं असलं तर 3,000 ते 5,000 रुपये ह्याला लागतात. आणि इथं पाहू शकता ही पालखी आहे
जर तुम्हाला पालखीत यायचं असेल, ज्यांना समजा अपंग आहेत किंवा चालायचा खूप प्रॉब्लेम आहे, ते त्यांना पालखीत यायचं असेल तर वजनानुसार 12,000 ते 20,000 रुपये त्याचा चार्ज आहे. बाई दिलेलो आम्ही. मित्रांनो, हे तुम्हाला पैसे लय वाटत असतील, पण ह्याच्या पाठीमागं मेहनत इतकी आहे. मी स्वतः काल चालत आलो आणि 20 किलोची बॅग घेऊन आलो. तर माझं अख्खे काल मला चालाय पण नाही चालू आहे रकमेचं. तर मला संध्याकाळी नाही वेळ चाला येत नव्हतं, इतकी वाईट अवस्था झाली होती. तर हे इतके जास्त वजन घेऊन येतात. तर पैसे तुम्हाला सुविधा पाहिजे असेल तर पैसे पण द्यायलाच लागणार आहेत. तर पाहू शकता हे केदारनाथ बाबाचे मंदिर आहे. आणि तुम्हाला घोड्याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर ह्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की घोड्यावर यायचं असेल तर किती चार्ज लागेल. आणि फॉलो करून घ्या मित्रांनो. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरमध्ये कसं यायचं आहे त्याच्याबद्दलची पण मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण आहे केदारनाथ धाममध्ये. तर आपण बारामती महाराष्ट्रात आहे. पॅशन प्रो गाडीवर केदारनाथ मंदिराचे दर्शन करायला आलोय. तर भरपूर लोकांचा प्रश्न असतो की दादा इथं जेवणाची सोय कशी आहे केदारनाथ धाममध्ये आणि काय रेट आहे. तर मित्रांनो, इथं बेसिकली खालनं सगळं सामान घोड्यावर टाकून वरती आणायला लागतं. त्यामुळे सगळं काही मागे. इथं पाणी बॉटल 20 रुपयाची पाणी बॉटल 80 रुपयाला आहे. 10 रुपयाचा चहा 30 रुपयाला आहे. आणि तुम्ही पाहिलं गेलं खायलामध्ये मसाला डोसा घेतला, डोसा 180ला आहे. पावभाजी 160 रुपयाला आहे. जेवणाची थाळी 250 रुपयाला आहे. कोणती पण भाजी तुम्हाला पनीर वगैरे असलं घ्यायचं असलं तर 300 प्लस आहे. रोटी 30 रुपयाला आहे साधी. अजून काय कॉफी 50 रुपयाला आहे. भजी असतात ते 60 रुपयाला आहेत असे. आणि तुम्ही जर बिस्किट वगैरे काय पॅकेट फूड घ्यायला गेला तर त्याचे प्राइस 5 रुपयाचं 10 रुपयाला आहे. म्हणजे 5 रुपयाचा बिस्किट पुढं 10 रुपयाला विकला जातोय. अशा प्रकारे इथं रेट आहेत. तर मित्रांनो, असेच तुम्हाला केदारनाथ मंदिर जामनगर से गुजरातचे आहे का मित्रांनो? असेच तुम्हाला जर केदारनाथ मंदिराबद्दलची माहिती हम है 4 लोग. बस एक ही मिनट सर, मेरे को खत्म करने दो, फिर अलग से निकालना है. देखा? हाँ जोर का देखा? हाँ देखा. वहाँ से आ रहे हैं. ओके ओके. जामनगर. तर मित्रांनो, तुम्हाला देखील असेच केदारनाथ बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला अजून काय प्रश्न विचारायचे ते विचारा, त्याच्यावर मी व्हिडिओ नक्की बनवल. चला, फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. असा जेवणासाठी इथं खर्च आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला नाही वे एका दिवसाला 3 टाइम जर खायचं म्हणलं तर 600 ते 700. खाने में कितने पैसे खर्च होते हैं दिन के? इधर रुकेंगे एक दिन? नहीं, बहुत ज्यादा खर्चा नहीं होता. हम गुजरात से आए. नहीं, अभी इधर आपने खाना खाया क्या? हाँ, खाना खाया. 200 रुपये एक थाली का. एक थाली का 200 रुपये. और पानी की बोतल का 100 रुपये लगता है. पानी की बोतल 100 रुपये का. लेकिन इधर ही है, नीचे तो 50-60 रुपये ही लेते हैं. ओके. और चाय का 30 रुपये. ओके. इधर तो बहुत दिक्कत होती है. अरे उधर तो नीचे से घोड़े पे लाना पड़ता है ना. हम तो पैदल चल के आए. नाही. मित्रांनो, आता मी इथंच एक व्हिडिओ काढत होतो. तर हे गुजरातचे दिसले मित्रांनो. तर आता मी केदारनाथ बाबाच्या मंदिरापाशीच होतो. तर हे भाऊ भेटलाय आपला हरियाणात नाला आहे. ते बघा स्केटिंग तसले आपले बुटाला चाका असतात ना, ते घेऊन आलाय. तर किती दिवस लागले भाऊ यायला? 10 दिन लगे. 10 दिन. मैं सोलो ट्रैवलर. मैं बाइक से सोलो ट्रैवल कर रहा हूँ. मैं पूरा उत्तराखंड घूमना हूँ. केदारनाथ, तुंगनाथ, बद्रीनाथ हर जगह पे जाऊंगा. अभी मैं बद्रीनाथ और बाबा मध्य महेश्वर की ओर जा रहा हूँ बाइक से. स्प्लेंडर बाइक है, गोड बाइक. अरे भाई देखो, सुनो पहले तो मैंने पैशन प्रो बाइक से ऑल इंडिया घूम लिया है. ऑल स्टेट घूम के आ चुका हूँ मैं. अभी स्प्लेंडर बाइक से. बाइक नहीं मैटर करती भाई, आदमी का जुनून मैटर करते हैं. भाई भी बहुत बढ़िया यार. मित्रांनो, या बुटाची किंमत पण लय महाग आहे. तशी 10,000ची बुट आहेत. उसमें से भाई भारी लेने जाएंगे तो 50,000 तक का भी रहेगा ना. हाँ बिल्कुल. ये बैलेंस होता है आपसे? हाँ, करके दिखा देंगे. कहने का तुमको तकलीफ नहीं करोगे? करके दिखाएं. मित्रांनो, तर आता मी केदारनाथ बाबाच्या मंदिराच्या इथंच आहे. स्नोफॉल होने लगी बाबा के मंदिर पे. आओ सभी भाई. तर मित्रांनो, तर बर्फबारी व्हायला लागली, स्नोफॉल व्हायला लागली भाऊ. डेंजर असे आज प्रेडिक्शन होतच की 3 तारखेला स्नोफॉल होणार आहे. स्नोफॉल व्हायला चालू झाले. क्या बोलोगे भाई? इसके लिए लाइफ का सुरक्षा बेटर नहीं है भाई.
ये जन्नत से कम नहीं है केदार बाबा में स्नोफॉल, आंखों से देखना। हर हर हो का मित्रांनो, असे पडतात वळणाखाली हे पकड लगेच स्नो बारीक 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 असा बर्फाचे तुकडे पडतात आणि लगेच पाणी तयार होतंय त्याचं. तर खूप भारी वाटतंय. लाईव्ह स्नोफॉल पाहायला भेटले स्नोफॉल केदारनाथ मध्ये. चला मित्रांनो, तर फायनली मोबाईल वगैरे चार्जिंग केलाय. पॉवर बँक तर चार्जिंग नाही झाली अजून. कुठं दुकान पाहतो एखादं जे मला मदत करतील चार्जिंग करायला, नाही तर पॉवर बँक लावून जातो इथनं आणि मग जेवण बिवण करून येतो. जरा मॅगी बिगी बनवतो, नाही तर काही बनवतो दुसरं. भात आहे बनवायला, राईस बीस आणलेलं मी 1.5 किलोचं, पण ते बनवायला जमत नाही मला एवढं. म्हणजे पांढरा जमल पण पांढरा खायचं कशाबरोबर असं आहे मित्रांनो. तर पाहू शकता व्ह्यू, सगळे बर्फाचे डोंगर क्लिअर झालेत एकदम. पण असला जबर पाऊस येईल असं वाटतंय ना, असं डग 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 डगाचा गडगडाट होतोय ना. हो का, ऐकू आला का? आता यूट्यूबचा एक व्हिडिओ आपला पेंडिंग होता वरती चढायचा, तो अपलोड केला. लय टाईम लागतो यूट्यूबच्या व्हिडिओला, जवळपास 45 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्याला 3 तास गेले. तर अपलोड केलाय, पाहून घ्या तुम्ही. तोपर्यंत तर हा तर परवा दिवशी येईल, म्हणजे 2 दिवस अगोदरच व्हिडिओ आला असेल. तर पहिलं काय करतो आता, काय ते खातो, मग जातो. हे बघा इकडं वासुकीत आलंय, तिकडं उद्या जायचं प्लॅन आहे माझा. आता काय काय नाही, आता मी तुम्हाला इथं दिसतंय हे मगाशीच दाखवलंय मी. शंकराचार्य, भीमशिला, त्यानंतर कालभैरव, त्यानंतर वरती तिकडे एक जाणार आहे. मग रेनकोट घालून जातो. काय पाऊस आला ना काय खरं नाही. ह्यांच्यागत नाही वे, मला पण वाटतंय सपोर्ट द्यावा, नाही तर टेंट उडून जायचा. चला हो, काय यांनी दिलंय तसा. हर हर महादेव मित्रांनो. तर आता मी केदारनाथमध्ये आज 3 मे आहे. तर 3 मेचं वातावरण म्हणलं ना तर एकदम काय सांगाय येईल असं आहे. थंडी इतकी भयंकर आहे, कधी ऊन पडतंय, कधी डायरेक्ट स्नोफॉल होतोय आणि आभाळ तर असं गडगड गडगड करतंय ना, असा पाऊस पडेल दुहादार, असा आभाळ गडगड गडगड करतंय. आणि बघा आता हे बर्फाचे डोंगर वगैरे क्लिअर दिसायला लागलेत. आणि मंदिराच्या इथं पण खूप सारी गर्दी, इतकी गर्दी आहे ना बेकार. आणि पाऊस येतोय सारखा. तर आपल्याला आता कालभैरवनाथ मंदिराकडे जायचंय. तर चला काय करतो, बिस्किट आणलंय मी, चहा घेतो, चहा आणि बिस्किट खातो मग जातो. चलो मित्रांनो, तर टेंटची लोकेशन चेंज केली जरा. तर पाहू शकता टेंटच्या खाली पाणीच झालं होतं. तर आता ह्याला काहीतरी हे ब्लॉक्स मांडाय पाहिजेत, नाही तर उडेल, ह्याला हवा लागती. तर बघूया कसं होतंय. बूट ह्याच्या खाली चालले काय काढले होते. चला ओके, पहिलं काय ते खाऊ बाबा. तर मॅगी बिगी बनवायला पाणी लई लांब आणायला लागते, त्याच्याच मग मॅगी बनवायचं बी कटा करतोय मी. मित्रांनो, तर इकडं आलं तर ह्या साईडला एक VIP उद्या सकाळी जे 5 वाजता दर्शन होणार आहे त्याची लाईन लागली. तर त्यात 1100 रुपये प्रति हेड, पण त्याला मिनिमम 5 जण पाहिजेत. तर 5500 मध्ये 5 जणांचे दर्शन. तिथं ती मॅडम आहे, ते पैसे घेते आणि टोकन देते. तर चला, लय थंडी बेकार, एवढी थंडी. ओके, खतरनाक ब्लॉग्स आहे तिथले भाऊ, माझ्याच आठवणीत राहत्याला शेत. चलो पहिलं चार्जिंग खातो अगोदर, फिर चार्जिंग लगाएंगे, फिर चलेंगे. इकडं पण काय चाललंय नसते. ह्या बाबांच्या पाशी एवढी गर्दी काय. काय क्या दे रहे भाई, क्या दे रहे? जल, कौन सा जल? गुप्त कुंड का जल. गुप्त कुंडाचा जल घ्यायला बघा किती गर्दी. सकाळपर्यंत कोण नव्हतं तिथं, आता किती लोक आले एकदमच. चला, प्रत्येकांची पूजा करण्याची पद्धत वेगळी. पहिलं तर मी काय ते खातो भाऊ, नाही तर विकनेस यायचं आहे मला. मेन तर मॅगी बिगीच बनवायला पाहिजे, पण वातावरण ठीक नाही आहे, पाणी नाही लय त्रास होतोय. छान मित्रांनो, तो ब्लँकेट घेतलंय. आता काय करतो, कालभैरव मंदिराचं दर्शन करून येतो, कारण थंडी काल रात्री मला वाटलं त्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे ब्लँकेट घेतोय. आपल्याकडे -डिग्रीवाली स्लिपिंग बॅग नाही आहे. तर काय झालंय, पैसे वगैरे दिले सरांना आणि ब्लँकेट त्यांनी खाली ठेवलंय. तर जाताना घेऊन जातो. सर, आरती होने के बाद ही मैं जाऊंगा, तब तक तो मैं इधर ही घूमूंगा, तब लेते टाइम जाते टाइम लेके. मित्रांनो, तर पाऊस यायला लागलाय.
तर पळत जाऊन पहिलं खायचं व्यवस्था पाहतो, आपलं खाऊन घेतो. एवढ्यात पावशी असतो पण आजचं वातावरण लयच खराब आहे. हो 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 मित्रांनो, आजचं वातावरण लय खराब आहे. हर महादेव मित्रांनो, तर मी आहे आता केदारनाथमध्ये आणि आजचं वातावरण, आज दुसरा दिवस एका पाठोपाठलेला, तर आजचं वातावरण लय खराब आहे. म्हणजे कधी स्नोफॉल होतोय, कधी पाऊस येतोय, कधी एकदमच थंडी पडती. थंडी तर आहेच आहे, कधी एकदमच दुःख होतंय. लय बेकार अवस्था थंड. आता मी काय यशासाठी आलतो की मी स्लिपिंग बॅग आणली, त्यातनं पण गाव लागतंय म्हणून एक ब्लँकेट घेतलं मी 600 रुपयाचं. चला बघू कसं होतंय. त्यांनी लगेच वातावरण, कालच विचारलं होतं मी, तर वातावरण चेंज झालं की लगेच रेट चेंज केला. 800 म्हणत होतं, पण 600च घेतलं, डील घेऊन टाकलं. चला इथं काही ते खातो अगोदर मंदिर. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. अशाच अपडेटसाठी फॉलो नक्की करा. मित्रांनो, तर टेंटला जर सपोर्ट दिलाय, दगडी बिगडी मांडल्यात, जर वारं बी आलं मोठं तर ही होऊ नये म्हणून. तर चला काही स्पॉट आला ह्याच्यावर, कॅमेरावर ठेव मारलं ते म्हणलं. चला जाऊया. यूट्यूबचा व्हिडिओ टाकलाय, त्याला काय प्रॉब्लेम आलाय बघू दे मला आता. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण आहे केदारनाथ बाबा मंदिराच्या इथं पाठीमागं काय मंदिर. तर हे आपले कुठं आहे तुम्ही, हे कैसे भेटले ते, यांनी फोन केला मला, तर मी इथंच होतो आसपास, तर मग भेटलो यांना. तर काय म्हणताल तुम्ही, कसं झालं दर्शन? दर्शन चांगलं झालं, व्यवस्थित झालेलं आहे. जवळपास आज गर्दी खूप असल्यामुळे जवळपास आज 8 तास लागले दर्शनासाठी. सकाळी आम्ही 10 वाजता दर्शनासाठी लागलो होतो. आता जवळपास 4:45-5 वाजलेले आहेत दर्शनासाठी. आणि पाऊस जोरात चालू आहे, थंडी खूप आहे इथं. तुम्ही काय म्हणताल, सगळ्यांनी आलं पाहिजे का नाही? सगळ्यांनी आलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. आणि माझा पहिल्या वर्षीचा हा एक्सपिरियन्स आपले शैलेश सर आणि स्वामी सर यांच्यासोबत खूप चांगला गेला आहे. आणि तुम्हाला भेटून पण आम्हाला आणखी जास्त आनंद झालेला आहे, आलेला आहे. आमच्या भागातल्या, आमच्या गावातलं माणूस कोणीतरी भेटलं किंवा आमचा उत्साह थोडा वाढतो. ट्रॅक कसा वाटला तुम्हाला? ट्रॅक करायला पण खूप आनंद झाला. चालताना पण अडचण नाही आणि व्यवस्थित केलं प्रत्येक गोष्टी. प्रत्येक ठिकाणी थांबत आणि गोष्टींचं नियोजन लावून प्रत्येक गोष्टी व्यवस्थित घेऊन, तिकीट म्हणा किंवा पुढचे काही टेंट वगैरे. कसं आलाय? ट्रेनने आलाय का? ट्रॅक करत आलो. किती दिवस लागले? आणि 4 जण यात्रा करतो आहे. ओके ओके. आज 3रा केदारनाथ आणि उद्या बद्रीनाथ झालं. बरं. आणि गंगोत्री यमुनोत्री झालं? यमुनोत्री सुरुवातीला, नंतर गंगोत्री, आज केदारनाथमध्ये आणि उद्या बद्रीनाथ. ओके ओके ओके. तर मित्रांनो पहा, तुम्ही ही पण आल्यात, तुम्ही पण या. कधी येणार तुम्ही कमेंट करून सांगा. मित्रांना भेटून खूप भारी वाटलं. चला बाय बाय मित्रांनो. तर मंदिराच्या एक्झिट म्हणजे आपण दर्शन करून ज्या साईडनी बाहेर निघतो त्या साईडनी रोड आहे आपल्याला कालभैरवनाथ मंदिराकडे जायसाठी. जर तुम्ही आला तर केदारनाथ बाबाचे दर्शन केल्यावर कालभैरवनाथ बाबाचे दर्शन नक्की करा. सर चार्जिंगला आहे का जागा? चार्जिंग को जगह आहे का? तर चला, मोबाईल चार्जिंग लावायचं आहे, तेच पाहतोय कुठं चार्जिंगला जागा भेटते का काय. तर चला आपण कालभैरवनाथ मंदिराचे दर्शन करून येऊया. तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. आता त्याला नदीचा ब्रिज क्रॉस करून पलीकडच्या साईडला जायला लागते. तर तिकडं पाहू शकताय कालभैरवनाथ मंदिर. तर इथं भंडारा लागलाय, तर पहिलं जेवण करून घेऊया भंडारात. बरं झालं भंडारा भेटला भाऊ. तर जेवायचं वांदच होतं आज मित्रांनो. तर भंडारात आलोय, तर खिचडी भात आहे, तर भात खातोय आता. ह्याच्यावर पण रील बनवू आपण. कुणाला आले आणि जेवायची असेल तर इथं येऊन खिचडी भात खाऊ शकताय मित्रांनो. तो लय गार हटलोय, लय गार आहे. तर इथं भंडारा चालू आहे. तो भंडारा खाल्ल्यानंतर हा ब्रिज क्रॉस करून आपल्याला कालभैरवनाथ मंदिराचे दर्शन करायला जायचे. तिकडे पाहू शकताय मंदिर आहे. तर आता डायरेक्ट वैतिकीत जाऊनच व्हिडिओ काढतो, कारण मित्रांनो तुम्हाला देखील भंडारे खायचे असतील, भंडारा इथं केदारनाथला मंदिरात, तर तुम्ही जे आपले कालभैरवनाथ बाबाकडे रोड जातो त्या मार्गाला भंडाराचा. मित्रांनो तर स्नोफॉल चालू झालाय. आता मी आलोय खालनं वरती चालत कालभैरवनाथ बाबांचे दर्शन करायला. तर मित्रांनो तर चला जाऊया वरती. बॅटरी लो झाली त्यामुळं सारखं बंद होते. चला
मित्रांनो तुम्हाला स्वर्ग पाहिजे का? पहा स्वर्ग. मित्रांनो काय खतरनाक व्ह्यू आहे. वाव. मित्रांनो तर खाली पाहू शकताय हे केदारनाथ नगरी. आणि आता इथे आपण आलोय कालभैरवनाथ मंदिरापाशी. काय झालंय मेन म्हणजे मग आपला कॅमेराची बॅटरी लो झाली त्यामुळं व्हिडिओ काढाय मोबाईलमध्ये काढतोय आता. चलो स्नोफॉल होतोय. हे पाहू शकताय स्नोफॉल दिसतंय का नाही तुम्हाला काय माहिती पण स्नोफॉल आहे पाऊस नाही. तर चला आलोय इथं कालभैरवनाथ मंदिराच्या कडं. तिथं आपलं केदारनाथ बाबाचं मंदिर आहे. ओके हर हर महादेव. तर मित्रांनो पाहू शकताय हे आहे कालभैरवनाथ मंदिर. इथं हवन चालू आहे. बूट सॉक्स सगळे ओले होत्याला जायचं म्हणलं तर चला आलोय इतक्या लांब तर दर्शन तर केलं पाहिजे. आईच्या गावात थंड लागलं पायाला. तर मित्रांनो हे पाहू शकता हे कालभैरवनाथ मंदिर. ओके मित्रांनो तर दर्शन झालंय कालभैरवनाथ बाबांचं. तर इथं पाहू शकताय कसला जबराट व्ह्यू आहे. पावसात पण हेलिकॉप्टर चालू आहेत पण एवढ्या ह्याच्यात स्नोफॉल चालू आहे. स्नोफॉल पाऊस नाही म्हणता येणार. पाऊस वेगळा आणि स्नोफॉल वेगळा. पण कसला जबराट व्ह्यू आहे. चारी बाजून व्ह्यू जबराट आहे. पण गारटलोय मी आता. चला मंदिर आहे तिकडून जवळपास अर्धा किलोमीटर वरती आल्यानंतर हे मंदिर आहे. जर तुम्ही केदारनाथ बाबांचे मंदिराचं दर्शन केलं तर तुम्ही ह्या मंदिराचे दर्शन करणे गरजेचेच आहे. तर ह्या मंदिराचे दर्शन तुम्ही केले नाही तर तुमची यात्रा पूर्ण होत नाही असं म्हणलं गेलेलं आहे. तर तुम्ही जरी कधी आला केदारनाथ बाबाचे दर्शन करायला तर तुम्ही कालभैरव बाबाचे दर्शन नक्की करा. एवढं लांब नाहीये आणि खूप एवढा पण हार्ड ट्रॅक नाहीये. आणि तुम्हाला जर जमत नसेल तर डोली वगैरे पण अवेलेबल आहे तिथं तुम्हाला दर्शन करायला आणायला. तर असेच तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओ जाणून घ्यायचे असतील केदारनाथ मधले तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव कमेंट करा. चला बाय बाय. मित्रांनो तर दर्शन करून खाली निघालो. इथनं पण फोटो काढला एक. अजून वयनं काढायची इच्छा होती पण पाऊस आलाय आणि चिखल लागत झालंय. पाऊस कमी झाला आता तर निघालोय खाली. इथनं दिसतंय मंदिर केदारनाथ बाबाचे. मित्रांनो तर आरती चालू झाली. पहिली आरती आहे ह्या वर्षीच्या केदारनाथ यात्रेची. मित्रांनो जवळपास अर्धा तास आरती चालते. मित्रांनो तर आरती संपली आता तर लोक हळूहळू कमी व्हायला लागलेत. तुम्हाला दाखवतो मी रिअल कॅमेरा. तरी भरपूर लोक आहेत अजून गारटलं मी निवार. चला मित्रांनो आता टेंटमध्ये आलो. इथं लय गार बेकार इथं जवळपास -6 डिग्री टेम्परेचर जातं इथं रात्रीचं. आणि इथं काय झालंय चारी बाजूने बर्फाचे डोंगर असल्यामुळं हवाचं जुळक सुटलं नाही. इतकं गार हवा सुटते ना बेकार. तुम्ही जरी कोण टेंट स्वतःचं घेऊन येणार असला तर -, डिग्रीची स्लिपिंग बॅग नक्की घेऊन या. शक्यतो असं कोण नाही आहे जे व्हिडिओ वगैरे काढतात तेच इथं जास्त दिवस थांबतात. बाकीचे एका दिवसात रिटर्न जातात. त्यांनी काय नाही आहे. फक्त आपलं जिथं तुम्ही म्हणजे टेंट रेंटनी जरी घेतला तरी तिथं चांगल्या प्रकारचं तुम्हाला ब्लँकेट वगैरे दिलं असतं त्यामुळे तिथं गाय लागत नाही. चला तुम्ही व्हिडिओ कुठनं पाहताय ते नक्की कमेंट करून सांगा जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल. आणि चला बाय बाय. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बाय. आणि तुमचा कधी यायचा प्लॅन आहे ते पण कमेंट करून सांगा.